हॅलो. सेकंड राऊंडची मॅच ग्राउंडच्या आतमध्ये चालू असताना कांबा विपक्ष पिंपलोली दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकून आलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. पिंपलोली एक्सप्रेस दीपक दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. स्ट्राईक एंडवर भाग्येश मागच्या मॅचचा हिरो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आला. हा निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धावात आला असताना पहिला चेंडू निर्धाव दीपक यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू आणि खेळून काढला, परंतु हा येतोय वन बाउन्स, चौकार. कांबेगावची रन मशीन भाग्येश पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवर घना पॉवरफुल फलंदाजी ग्राउंडच्या आतमध्ये चालू आहे. भाग्येश पॉवर प्लेला आलाय. पॉवरफुल फलंदाजी चालू आहे त्याच्या माध्यमातून. मागच्या मॅचचा हिरो दीपकच्या विरोधात हल्ला चढवलाय. आतापर्यंत 3 चौकार, बॅक टू बॅक 3 चौकार झालेले आहेत. हा देखील मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु आणि सुरेख अशी क्षेत्ररक्षकाने झालेली कॅच. आउट. भाग्येशाला परतावं लागेल. नवीन बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये जातोय. सागरला आपला फॉर्म दाखवावा लागेल. सागरला आपली बॅटिंग दाखवावी लागेल. पहिला फलंदाज गारद केला विकासने. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू दीपक कमबॅक करून देत असताना पिंपलोली संघाला सागर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. एक धाव
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे धावपलकावरती ती 14. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. डीजे सबसूट घेत असताना पिंपरुली संघ. दीपक याने आपला काम करून बाहेर आलेला आहे. इंजर्ड आहेत थोडे, ठीक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा, 1 विकेट. गोल्डन डकचा विकेट झालेले भाग्येश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे. पिंपलोली एक्सप्रेस मोहन दीपकच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. 3 फटके जरूर आले असतील, परंतु नंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आणि 1 विकेट देखील काढून पहिला चेंडू मोहन. पहिला चेंडू आलाय निर्धाव. सागर याला काहीतरी थोडं शांत ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. सुरेख गोलंदाजी चालू आहे. पहिला चेंडू निर्धाव. स्ट्राईक एंडवर सागर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु डॉट चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना मोहन एकही मोठा फटका मारू देत नाही. तिसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आहे गॅप मध्ये आणि 1 बाउन्स. चेंडू फरार होईल. चौकार. सलग 2 चेंडू डॉट, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आलाय घणाघाती प्रहार. चौकार. सागर आपले हा देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये. डॉट चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जात असताना सुरेख गोलंदाजी चालू आहे मोहन माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत आणि बॅक टू बॅक 2 डॉट, 1 चौकार, परत 1 डॉट. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मिळेल ती फक्त आणि फक्त 1च धाव. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल. कमबॅक केलाय. 5 चेंडू मध्ये 1च चौकार दिलाय. मोठा फटका मारू दिला नाही आतापर्यंत. योगेश सारख्या फलंदाजाला त्यांनी शांत ठेवले. मोठा फटका मारण्याचा सुरेख असा चेंडू होता. यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि हा आलाय शेवटचा चेंडू निर्धाव. 2 ओव्हरच्या षटकानंतर धाव संख्या आहे धावपलकावरती ती 19. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावेंचं षटक हाताळलंय मोहन याने. सुंदर असं कमबॅक करून देत असताना पिंपरोली संघाला, परंतु धडाकेबाज फलंदाज आहेत कांबा संघाकडे. योगेश बनकरी आहे आतापर्यंत क्रीजवर उभा. विस्फोटक फलंदाज आहे. आतापर्यंत 1च चेंडूचा सामना केलाय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय मनीष.
पहिला चेंडू मोठा प्रहार परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आणि सुंदर अशी कॅच. सागर याला परतावं लागेल डगआउट बॉक्स मध्ये. अनिकेत पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार परंतु दुसऱ्या चेंडूवर कॅच आउट झाला होता. परंतु गोलंदाजी तेवढी देखील चांगली आहे मनीषाची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना इथे थोडा धोका होता परंतु 2 धावा कंप्लीट करत असताना कांबा संघाचे फलंदाज खूपच छान रनिंग बिटवीन द विकेट आहे त्यांची. योगेश बनकरी कुठेतरी म्हणत असतील स्ट्राईक येऊ दे मला, कारण की आतापर्यंत 14 बॉलचा खेळ झालाय त्यातला फक्त एकच चेंडू त्यांच्या वाट्याला आलाय. धडाकेबाज फलंदाज आहे कांब्या संघाचा. रन मशीन तेवढा चांगला गोलंदाज मनीष. तिसरा चेंडू फुल टॉस लाईनचा चेंडू होता परंतु खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॉल कव्हर होईल. थोडी फंबलिंग त्या ठिकाणी येत आहेत. त्या फक्त 2 धावा. 2 धावा वाचवण्यात यश आलेलं आहे क्षेत्ररक्षकाला. आतापर्यंत तीनचाही मोठा फटका मारू दिला नाही अनिकेत याला. मनीष अनिकेत हा वाईट निर्धाव अतिरिक्त धाव. वाईट चेंडू येत असताना मनीषाच्या माध्यमातून अनिकेत मोठा फटका मारायचा होता परंतु चेंडू चाललाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे होईल मिस फिल्डिंग आणि चेंडू चाललाय धन 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 करीत चौकार. चौकार अनिकेतच्या बॅट मधून. अनिकेतचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु ते क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण. तेवढा चांगला थ्रो देखील आलेला आहे विकेट किपर जवळ आणि एकच धाव. तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल. सामना करेल कांबे संघाची रन मशीन. 29 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. बॉल टू इक्वेशन चालू आहे. मनीष मी म्हंटल होतं योगेशला स्ट्राईक पाहिजे हा देखील परंतु मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्राईक ठेवले त्यांनी स्वतःकडे. त्याला माहिती आहे मी मारू शकतो. आता मोठ्या पटक्यांची गरज आहे. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे आणि 3 ओव्हर मधले फक्त आणि फक्त 2च चेंडूचा सामना केलाय योगेशाने. 16 चेंडू तो नॉन स्ट्रायकरवर होता म्हणून कुठेतरी स्कोर थांबलाय असं वाटलं. हाणामारीचं षटक असेल आता. 4थं षटक. पिंपलोली संघ कोणावर विश्वास दाखवतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. हाणामारीचं षटक घेऊन उज्ज्वल यंगस्टर आहे आणि समोर
अनुभवी फलंदाज, दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे असं योगेश बनकरी. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आलाय वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. थोडासा दबाव असेल, दबाव दबाव दबाव. योगेशांच्या बॅटमधून मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे. योगेश बनकरी यांना जावं लागेल डगआउट बॅक्स मध्ये. सुरेख अशी कॅच घेतली पहिल्या चेंडू. क्रिकेट जीवची ब्रँड, इथे क्रिकेट जीवची ब्रँड ब्रँड ब्रँड. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. नवीन फलंदाज जात असताना ग्राउंड मध्ये अनिकेत, उज्ज्वल सुरेख गोलंदाजी करत असताना फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. उज्ज्वल सुंदर अशी गोलंदाजी करत असताना पिंपलोली संघासाठी धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती ती 32 धावा. अजूनही 4 चेंडू शेष असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि इथे रनआउटचा धोका होऊ शकतो आणि अनिकेतला यावं लागेल डगआउट बॉक्स मध्ये. रनआउट. पटूची शान क्रिकेट हाय तो जीव की ब्रा. नवीन बॅट्समन येते ग्राउंडच्या आतमध्ये साहिल. हाणामारीचा षटक आहे, परंतु पूर्णपणे लॉक करून ठेवलंय कांबा संघाच्या फलंदाजांना. उज्ज्वल याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल. हा देखील मोठा फटका आलाय. 1 बाउन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय. चौकार. परंतु गोलंदाज देखील तेवढा चांगला आहे उज्ज्वल. सुरेख मारा करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडीशी फंबलिंग झाली त्या ठिकाणी आणि 2 धावा. सुरेख रन. धावसंख्या झाली ती धावफलकावरती 39. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या इनिंग मधला. उज्ज्वल की अनिकेत, अनिकेत की उज्ज्वल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. सुरेख असा फटका आहे, मागच्या दिशेने आलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग होईल त्या ठिकाणी आणि मिळतील त्या फक्त 2 धावा. हाणामारीचं षटक होतं. सुरेख असं षटक हाताळलं उज्ज्वल याने.
उभं केलंय कांबा टीमनी. पाहतोय आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. चला विनंती असेल. पण पिंपळी टीमला काय चांगला बॉलिंग अटॅक पाहिला, पण चांगला टीमच्या विरुद्ध कमी धावसंख्येच्या थांबवलंय. आणि ते कारण की भागेश रन मशीन ऑफ कांबा हा लवकर बदलल्यानंतर संघ अडचणीत सापडलाय, परत एकदा सिद्ध झालंय. आणि आता मात्र बॉलिंग कशा प्रकारे करेल कांबा टीमचे बॉलर. चला सराव थांबवायचा आहे आणि आपण आपल्या प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटरला बॉल टाकायचा आहे. दुरण त्या टोकाकडनं गोडसे एंड त्या टोकाकडनं मारा करतोय बॉलर. पहिले षटकाचं पाहतोय आपण अनिकेत इंदुलकर चांगला एक ऑलराऊंडर आहे. पाहतोय आपण काय करेल या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवरती मोठा धमाका करण्याचा प्रयत्न. फटका फटलाय शॉर्ट कव्हर पॉइंटला. चांगला झेल कंप्लीट. धक्का धक्का बटलाय तो पहिला. सध्या पाहतोय आपण सफल झालंय. उडवलंय. फटका फटलाय. बॅक टू द बॅक. दुसरा विकेट च पतन. तू चल मैं आया. लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त करतो आणि विकेट हॅट्रिकवर येऊन ठेपलाय बॉलर अनिकेत इंदुलकर. अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग सध्या पाहतोय आपण. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय पहिल्या षटकामध्ये. राऊंड द विकेट मारा करतोय वेगवान बॉलर अनिकेत. अधुना धमाका यावेळेस पात्र भिरकावलाय चेंडूला. स्क्वेलेच्या वरतून आला हा गगनभेदी षटकार.
झुगारून या बॉलवरती षटकार वसूल केलाय. देखना फटका पाहिला आपण. यावेळेस पाहता परत एकदा चांगला फटका आहे. स्लॉक स्वीपचा चेंडू स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 का दम दाखवताना या दोन बॉलवरती बॅटर 9 इज अ ग्रेट बॅटिंग. बिचेरी जाऊ चव्हाण नाही चांगलं स्वीकारलंय बॅटर नयननी. परत एकदा यावेळेस पाहता मिड ऑनला धोका निर्माण झालाय. बाद होऊ शकतोय पण आकाशाकडे आवश्यकता होती का. चांगला बॅटर परतीचा प्रवास करताना धावचीच्या स्वरूपात पाहतोय पण 30 धक्का बसलाय. वडवली टीमचा संघनायक मौत टीमचा कॅप्टन आलेला आहे. वडवली टीमचा संघनायक आपल्याला शेवटचे 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतर अंकरपाडा आणि मानिवली पाडा अशी फाईट पाहायला मिळेल. नयन मात्र वादळ होता पण त्याला शांत केलंय. आवश्यकता होती का. एका धावेसाठी आपल्याला लाख मोलाची विकेट फेकणं टीमला किती घातक ठरेल येणारा हा काळ सांगेल. पण कमबॅक केलंय. प्रत्येकदा नयनचा विकेट प्राप्त करून धावसंख्या 10 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातलं. काय कमालीचं षटक राहिलं. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट. त्यानंतर मात्र एक देखना सिक्सर. त्यानंतर एक लाजवाब चौकार. त्यानंतर मात्र धावच्या स्वरूपात एक विकेट प्राप्त केला होता या षटकामध्ये. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण मोहन. एक आशेचा किरण आहे अजून पाहतोय आपण. पिंपळूर टीम कडून पण स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण. प्रथम दोन्ही चांगले बॅटर आहेत तर चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं राहील. पलटी फटका खराब चुकीचा निर्णय मी तर म्हणेन. सरळ हातात जातोय आणि पहिल्या षटकानंतर समाप्तीचा इशारा आलाय. आणि धावसंख्या जर पाहिली आपण चांगली धावसंख्या आहे. विकेट जरी 2 गेले असेल. पहिल्या फेरीच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सामना पाहतोय आपण एक रंगात अनिल काय षटकामध्ये बॉलर पाहतोय पण ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर विकेट आणि त्यानंतर मात्र कमालीचा बॅटरचं प्रदर्शन. वडवली टीमचं नाणेफेक जिंकलेले आहे आम्ही वडवलीकर. क्या बात आहे. नीचा गौरव असायला पाहिजे प्रत्येक गावाचं. क्षेत्ररक्षण आपल्याला निर्णय कळवायचे लगेच. चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केले डीप कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक मोहन या बॉलवरती एका सिंगल कम्प्लीट करेल. टीमची धावसंख्या 11. स्वर्गीय भगवान शेठ धुमा स्टँड मध्ये जे पाठीराखे आहेत कुठल्या टीमला चेरिंग करत आहेत हेच समजत नाहीये. ज्या प्रकारे एकाएकी जल्लोष करतात विकेट पडल्यानंतर. वा बाई वा. म्हणजे असं वाटतं की कांबा टीमचे समर्थक आहेत तिथं आणि फुल एन्जॉय करताना. आणि खऱ्या तर ठाणे जिल्ह्याचा टेनिस क्रिकेट एवढं लोकप्रिय काय मित्रांनो हेच कारणाने आपण पाहतोय. तब्बल आता ठाणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं एका दिवसामध्ये 50 टुर्नामेंट लाईव्ह असतात. जोरदार अपील पण ही अपील पाहतो की आपण फेटाळून लावताना काय कमालीचा बॉल होता हा. सुरेख बॉल अप्रतिम बॉलिंग अटॅक. आता मात्र पाहतोय क्रमांक 2चं षटक. शुभम नावाचा हा गोलंदाज स्ट्राईकला पाहतोय पण प्रथमेश्वर एक मोठी जबाबदारी असेल. दबाव टाकला गेला कांबा टीमच्या प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून. पहिलं षटक कमालीचं ठरलं. आता मात्र शुभम अतिशय चांगला तिकट वेगवान मारा करताना विकेटच्या आतमध्ये पाहतोय आपण. चमकदार सूर्याची किरण धीम्या गतीने वारे वाहताना आणि एक चांगलं खेळ आपण पाहतोय.
याच पात्र परत चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षण केल्या गेले पण एक धावीपासून रोखू शकणार नाही प्रथमेश या बॅटरला. एका धावीने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण 12. डावखोरा बॅटरला एक पोषक वातावरण आहे कारण की सहज फटकेबाजी करू शकतात. मोहन कशा प्रकारे बॅटिंग करेल कारण की नयन सारखा तगडा बॅटर बाद झाला तिथून खऱ्या अर्थाने एक मोठा झटका लागलाय पिंपळूर टीमला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो मोहन. फुल टॉस वर फटका प्रहार केलाय कडक आहे केडी के कडक 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 गेलाय चेंडू दूर असा शॅट. कोण जिंकेल कांबा की मात्र पिंपलोड टीम. मोहनवर खूप मोठी जबाबदारी असेल. या विकेटचं पतन करावं लागेल कांबा टीमला जर सामना जिंकायचा असेल. ऐकून जर विचार केला अजून सामना 50-50 अवस्थेमध्ये थांबलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यस आम्ही वडोलकर. खराब चेंडू स्लॉग सीप शॉट ऑफ डे. आजच्या दिवसातला सर्वात चांगला फटका निघालाय मोहनच्या बॅट मधून. प्यारे प्यारे मोहन बनताना की आपल्या नवऱ्याला विकणारी बाई ती म्हणजे श्रीदेवी होती पैशाच्या पायी. पण असं काही होत नाही हकीकतमध्ये होत नाहीये आणि इथे उल्लेख करणं गरजेचं आहे दादा. गाणं वाजल्या त्या प्रकारे मी उल्लेख करतोय. 12 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता आहे. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय कारण की मोहन प्यारे तिथं मात्र प्यार भरी बॅटिंग करताना पाहतोय आपण. वा भाई वाह 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 क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण मोहन या बॅटरकडून. पलटी फटका हे चुकीचं धोरण असते बघा मित्रांनो. जेव्हा तुमच्या समोर एका क्लास बॅटर असतो ना त्याला फक्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. असं वाटतं की प्रत्येक मोहनची जागा प्रथमेश घेऊ शकत नाही किंवा प्रथमेशची जागा म्हणून घेऊ शकत नाही. पण हा चेंडू अतिशय चांगला होता. कांबे टीमचा बॉलर क्रमांक 3चे षटक हाताळताना पाहतोय आपण साहिल भोईर. एक युवा बॉलर पहिल्याच बॉलवरती बीट केले बॅटरला. परत एकदा याच पात्र आडव्याटनी हा स्लॉग स्वीपचा फटका मिडविकेट क्षेत्राकडे फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल मोहन. कारण की माहित आहे माझ्या टीमला जर सामना जिंकायचा असेल तर माझी गरज आहे विकेटवर थांबणं शेवटच्या बॉलपर्यंत फाईट करणं. काय गजब आणि अजब फाईट करतोय मोहन नावाचा हा डावखोरा बॅटर. पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. बॉलिंग कमाल केली होती त्या सारा बॅटर. पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. बॉलिंग कमाल केली होती त्या सामन्यामध्ये. तो म्हणजे पिंपळी टीमचा डावखोरा बॅटर तो म्हणजे मोहन नावाचा हा बॅटर. प्रथमेश सज्ज होतोय. चांगला चेंडू होता आणि याच बरोबर खूप मोठी अपील आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. चेंडू बॅटची चुंबणी घेतोय आणि विकेट किपरच्या हाताच्या जोडीमध्ये सुरक्षित जाऊन विसावलाय. धक्का बसलाय अजून एक. करतोय साहिल नावाचा हा वेगवान गोलंदाज. हा फटका चांगला आहे कडक आहे कडक आहे. चेंडूला भिरकावलाय फेकून दिलंय मिडविकेटच्या वरतून आलाय षटकार. वा भाई वा वा वा.
फक्त इथून मात्र 8 धावेची आवश्यकता आहे. येणारे इथून 7 बॉलचा खेळ बाकी आहे. कमालीचा षटकार एका फटक्याने या सामन्यातली हवा काढून घेतली. उज्ज्वलच्या बॅटमधून तो षटकार. गती परिवर्तन होता. थोडा धीम्या गतीचा फसवा चेंडू एका बॉलनी मात्र परत एकदा संधी निर्माण करून देईल काय. षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावांचा टार्गेट स्वीकारताना धावसंख्या 34. येणारे 6 बॉल वरती बनवायचे 8. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये पण छोटा सा ब्रेक यू गए और यू आए. तब तक सुनिए आप मधुर संगीत. सर्व टीमना सूचना आहे की पहिल्या फेरीतले सामने 5, त्यानंतर सेकंड फेरीतले 4 आणि तिसऱ्या फेरीतले प्रत्येक सामने 3 षटकाचे होईल. हे असोसिएशनच्या माध्यमातून सूचना आहे. पहिल्या फेरीतले 5, दुसऱ्या फेरीतले 4 आणि तिसऱ्या फेरीतले सामने हे फक्त आणि फक्त 3 षटकाचे राहील. समीकरण जर पाहिलं अजून मित्र म्हणजे पिंपळूर टीमच्या बाजूने येणारे 6 बॉलवरती करायचे आहेत 8 आणि इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल कांबा टीमला तर हाय क्वालिटीचं प्रदर्शन करावं लागेल टीम कांबाच्या या शेवटच्या षटकामध्ये बॉलरला. तर ऋतिककडे एक मोठी जबाबदारी सोपवली. चांगला बॉलर आहे. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं होतं की ज्या प्रकारे त्यांनी मारा केला होता. ऋतिक आलाय बॉलिंग अटॅकवर. क्रमांक जर पाहिला पण 4थं षटक आणि शेवटचं षटक मार्गस्थ टाकण्यासाठी चांगल्या क्वालिटीची बॉलिंग करणं गरजेचं आहे. कारण की रोखायचे 8 आणि किमान 8 म्हणजे मोठं नाहीये. एका फटक्याचं काम आहे. हवेचा वेग जर पाहिला पण जिथे वारा तिथे फटके मारा हे एक क्रिकेटमधली म्हण आहे. आणि सातत्यानं हा शब्दाचं वर्णन कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर सातत्याने नेहमीच करतोय. 6 बॉल 8चं समीकरण. समोर मोहन एक लय मध्ये बॅटिंग करताना पहिला चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. 5 चेंडू 7चं समीकरण. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. 5 वर 7चं समीकरण आहे. ड्रेसिंग आणि मला वाटते की चेसिंग कंपल्सरी असते या असोसिएशन मध्ये. आणि आमच्या भिवंडीमध्ये पहिला पण तर क्वचित सुपर ओव्हरचे जास्तीत जास्त आपण सामने पाहतोय. 5 चेंडू आणि 7चं समीकरण. यानंतर आम्ही वडवलीकर विपक्ष मौत अशी फाईट आम्ही वडवलीकर टीमने नाणेफेक जिंकलेली आहे. आणि प्रथम या टीमने सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. 5-7चं समीकरण. हा बॉल वरती मोठा प्रहार आलाय. फटका फटलाय. कमबॅक करून देईल काय. आता काय म्हणणार. जिथं विकेट तिथं 2 किमती धावा आणि हा झेल नाही तर सामना सोडला असं म्हटलं तर वावगड ठरणार नाहीये. कारण की समीकरण अतिशय सोपं बनलंय. आता मात्र येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता. झेल जर टिपला असता तर विकेट तर मिळाली पण 2 किमती धावा वाचल्या असत्या. समीकरण थोडस कठीण झालं असतं. 4-5चं समीकरण. फुल टॉसरा प्रहार. भिरकावलंय मिडविकेटच्या वरतून आलाय हा विजयी षटकार.